नमस्कार मित्रांनो, कोण होतीस तू, काय झालीस तू मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता कावेरीला गाडण्यासाठी पूर्णपणे आता अमृताचे प्रयत्न सुरू असतात. तेव्हा ती तिला आतमध्ये गाडल्यानंतर म्हणते की हे बघ, हे सगळं आता पूर्णपणे बंद करून टाक आणि माती वगैरे व्यवस्थित लावून टाक. 4 माणसांना बोलव आणि ही सगळी माती इकडे पूर्णपणे व्यवस्थित रचून घे. समजलं? कोणाला काही संशय आला नाही पाहिजे. आणि जर काही तू कुठे बाहेर बोललास तर मात्र लक्षात ठेव, मी काय करू शकते ते. हे कुठेही काही सांगायचं नाही, नाहीतर हिला पण जसं गाडलं तसं तुला पण गाडेन. मग आता ती म्हणते की थांब, आता 4 माणसांना ही माती टाकायला बोलवण्याच्या अगोदर एक काम कर, हा दगड घेऊन इथे या साईडला सरकवून ठेव. आणि मग त्यावेळेला तिने पूर्णपणे तिचं काम करून टाकलेलं असतं आणि फोन करून सांगते की हॅलो, मी कावेरीचं चॅप्टर कायमचा क्लोज करून टाकला आहे. कावेरी आता कधीही आता बाहेर येऊ शकणार नाही. तिला गाडलंय, मी मारून टाकलंय, तिला कायमचं संपवलंय आता. आगाऊ कावेरी आता पुन्हा कधी त्या धर्माधिकाऱ्यांच्या घरात जाणार नाही. तर इथे कावेरीला बांधलेली असते आणि ती चिकू चिकू अशीच बोलत असते. नंतर मग कावेरीला ती अगदी खरं तर खूप पाण्यातच बघत असते, परंतु अजूनही कावेरीचा श्वास सुरू असतो. एव्हाना कावेरीचा श्वास संपला असेल असं तिला वाटत असतं, परंतु तसं काही झालेलं नसतं. आणि नंतर मग अमृता म्हणत असते की ही कावेरी आणि तो चिकू एकदमच आता जाणार आहेत. तिच्या लेकाबरोबर मी पाठवून दिले. आता कधी काही झालं तरीही आता ती काही बाहेर यातून पडणार नाही. हे सगळं ऐकायला जात असतं आतमध्ये कावेरीला आणि तिला चिकूची आठवण येत असते. चिकू रडत बसलेला असतो. आता ती चिकूला उचलते आणि म्हणते की अरे, असं काय करतोस बाळा, रडायचं नाही. आता तुला मी तुझ्या आईजवळ पाठवू का? तुला तुझ्या कावेरी आईजवळ जायचं आहे का? चल, मी तुला तुझ्या कावेरी आईजवळ घेऊन जाते. असं म्हणून आता ती त्या पिल्लूला हातात घेते. बिचारा निरागस बाळ आता शांत झालेलं असतं आणि ती म्हणते की आता मी याचा पण बंदोबस्त करते. असं म्हणून आता ती विचार करते की मी त्याला जाऊन टेम्पोमध्ये ठेवते, जेणेकरून काही झालं तरी कोणाला काही कळणार नाही. त्याच वेळेला इथे आता विद्या आणि यश सगळीकडे शोधत असतात आणि मग ते दोघंही गाडीने निघतात आणि विचार करतात की या इथे काहीतरी दिसतंय, इथे कावेरी असेल का? आणि मग त्याला लक्षात येतं की हे जो काही टेप आहे त्या टेपवरूनच मला संशय मिळाला आहे. मग विद्या म्हणते की यश भाऊजी, पण इथे जायचं हे तुम्हाला कसं काय कळतंय? तेव्हा लगेचच तो म्हणतो की ही टेप मला सगळं काही रस्ता दाखवत आहे आणि ही मेजरिंग टेप आहे ना, ती मी कावेरीला दिली होती. त्यामुळे त्या टेपनुसारच मी जातोय आणि तिथेच बघतोय की नक्की कावेरीच आहे की नाही. त्यावेळेला मग आता चिकू मात्र बिचारा तिच्याबरोबर आलेला असतो. आता अमृताबरोबर तो येतो आणि अमृता त्याला म्हणते की चल चिकू, आता मी तुला कुठे ठेवते तिथे गपचूप राहायचं हा. मी तुला तुझ्या कावेरी आईजवळ लवकरच पोठवणार. आता ती कावेरी आणि हा जो वारस आहे धर्माधिकाऱ्यांचा, तोही कायमचा आता गायब होणार. असं म्हणून आता ती चिकूला टेम्पोमध्ये ठेवते आणि तो बिचारा बाळही अगदी तिथे रडायला लागतो आणि त्याला तिथे तसं का ठेवलं हे त्याला काही कळत नसतं. अमृता म्हणते की आता इथेच बसायचं, समजलं? आता इथून कुठेही तू जायचं नाही. आता हा टेम्पो इथे लावला ना, एखादा तरी टेम्पो इथे येणार आणि जोरात धडकला जाणार. आणि बिचाऱ्या चिकूला असं वाटत असतं की माझ्याबरोबर काहीतरी खेळते, म्हणून तो तिथेच आतमध्ये असतो आणि तेवढ्यातच आता चिकूला आतमध्ये ठेवून ती बंद करून टाकते. चिकूला काही समजत नसतं. त्याला असं वाटत असतं की ही माझ्याशी काहीतरी खेळते, पण ते लहान बाळ, त्याला कुठे माहीत असतं की हिचा काहीतरी असा घाणेरडा प्लॅनिंग आहे. अमृता म्हणते की चला, माझं काम झालं. आई आणि मुलगा दोघांनाही बंदोबस्त केला. आता काही झालं तरीही मला काही होणार नाही, म्हणजे कोणाला कळणार नाही की चिकू कुठे गेला आणि आणि कावेरी कुठे गेली. आता इथे कावेरी ही अजूनही बेशुद्धच असते, परंतु तिला सारखं सारखं चिकू आठवत असतो. चिकूची खूप आठवण येत असते. त्यामुळे आता कशाबशे दोघंजण म्हणजे विद्या आणि यश दोघंही धावत धावत येत असतात आणि आवाज देत असतात की चिकू, चिकू कुठे आहेस तू? तेव्हा तिथून विद्या पण ओरडत असते की चिकू, चिकू बाळा कुठे आहेस तू? आणि कावेरी बहिणी असा आवाज विद्या देत असते. तेव्हा मग दोघंजणही गायब असतात, त्यामुळे काहीच कळायला मार्ग नसतो. आता विद्या तर बिचारी रडायलाच लागते, कारण कावेरी अजून कुठे सापडत नाही आहे. कुठे असेल कावेरी, काय असेल, काहीच त्यांना कळत नसतं. त्यामुळे ते अगदी टेन्शनमध्ये असतात. त्याच वेळेला मग आता यश म्हणायला लागतो की हो. तेवढ्यातच तिथून कावेरी आता आवाज देते की यश यश. तिला कळतं की तिची आपली माणसं, तिचा यश तिला आवाज देत आहे. चिकूची पण तिला आता काळजी लागत असते, त्यामुळे ती आता बघतच राहिली असते. त्यामुळे आता हे सगळं होत असताना यश म्हणतो की कुठे गेली असेल माझी कावेरी, कावेरी कावेरी असं म्हणून तो हताश झालेला असतो. समोरून विद्या म्हणते की भाऊजी, आपण तिकडे जाऊन बघूया का दुसऱ्या ठिकाणी? आपण त्या ठिकाणी जाऊन बघूया, तिकडे वहिनी सापडते का?
म्हणून ती तिकडून आता जायला बघत असते. त्याच वेळेला आता यशला तिथे खाली बसावंसं वाटत असतं. त्याला तिथे त्या मातीजवळ काहीतरी संशय वाटायला लागतो. तो म्हणतो की विद्याबाईंनी, इथे असं मला वाटतंय की काहीतरी गडबड नक्कीच आहे, त्यामुळे आपण इथे बघूया. म्हणून आता मग विद्या आणि यश दोघंजणही तिथे माती खणायला लागतात. यश म्हणतो की थांबा, विद्याबाईंनी इथेच असा फावडा ठेवला आहे, नक्कीच काहीतरी मला गडबड जाणवते, नक्कीच काहीतरी आहे, असं आता तो म्हणायला लागतो. त्याच वेळेला मग तिथे आता आतमध्येच तिथे ट्रंक लागते हाताला आणि म्हणूनच तो तिथला बॉक्स बघायला जातो. तर यश भाऊजी, नक्की इथे काहीतरी आहे. त्यानंतर मग आता हे सगळं होत असताना यशला हाताला काहीतरी लागतं. त्याच्या लक्षात यायला लागतं की नक्कीच इथे काहीतरी गडबड आहे. त्यामुळे तो आता ते सगळं बघायला लागतो आणि ते बघत असताना इथे कावेरी अजूनही बेशुद्धच असते आणि काय बोलावं हे तिला काही कळत नसतं. कावेरी आता आतमध्ये असते. ते यश त्या बॉक्सचा दरवाजा उघडतो आणि तो दरवाजा उघडल्यानंतर आता कावेरी दिसते आणि कावेरीला समोर पाहिल्यानंतर आता इथे विद्या डोक्याला हातच लावते की कावेरी वहिनी. यश आणि विद्या दोघंही खूप घाबरतात. नंतर मग मुद्दामच तिथून बाहेरून अमृता येते, कॉर्नरला कुठेतरी पर्स ठेवते आणि म्हणते की मावशी, अगं मी चिकूला सगळीकडे पाहिलं पण तो ना कुठेच दिसत नाही आहे. तेव्हा मग लगेचच मा म्हणते की अगं असं कसं, कुठे कसं दिसत नाही आहे, अगं जरा बघ ना सगळीकडे, कुठेतरी खेळत असेल, मागच्या वेळेला बघ कसं आपला यश घेऊन खेळत होता, बघ पार्थ नाही तर उदय कोणीतरी त्याला घेतलं असेल. मग अमृता म्हणते की नाही मावशी, अगं मला खरंच कळत नाही आहे की कुठे ठेवलं आहे ते, म्हणजे ना मला काही कळायलाच मार्ग नाही आहे की तो कुठे आहे. खरंच ही कावेरी पण कुठे सापडत नाही आहे, नक्की कुठे गेले असतील सगळेजणं. आता यांना काही कळायला मार्ग नसतो. आता यशने तो जो दरवाजा असतो तो उघडल्याबरोबर यशला आतमध्ये कावेरी पडलेली दिसते. आता तिला पाहिल्यानंतर विद्या खूप घाबरते आणि कावेरी बहिणी अशी जोरात हाक देते. आता तिचा काही समोरून रिस्पॉन्स येत नसतो. कावेरी आता खूप घाबरलेली असते, काय करायचं हे खरं तर तिलाही कळत नसतं. यश म्हणतो की कावेरी तुम्ही इथे कशा, आणि तो आता त्या बॉक्समधूनच कावेरीला उचलतो आणि बाहेर ठेवतो. कावेरीला पूर्णपणे अशी बांधलेली असते. विद्या म्हणते की कावेरी वहिनी काय झालं तुम्हाला. आता सुरुवातीला ते तिला सोडवतात आणि मग दोघंही म्हणत असतात की कावेरी वहिनी काय झालं काय तुम्हाला. त्यावेळेला आता यश हा तिला सारखा सारखा उठवत असतो की उठा कावेरी प्लीज उठा, काय होतंय काय तुम्हाला, प्लीज उठा कावेरी, असं आता तो तिला बोलत असतो आणि तिचा जो हात असतो तो सोडवून घेतो. आणि त्यानंतर मग विद्याही रडायला लागते की कावेरी बहिणीला असं कोणी केलं, काय केलं कावेरी बहिणींना, असं कोणी बांधलं असेल, कोणी केलं हे सगळं, प्लीज उठा ना उठा. दोघंही खूप रडत असतात आणि त्याच वेळेला यश म्हणतो की एक मिनिट, मला कळत नाही हे सगळं कोणी केलं असेल. विद्या म्हणते की दादा भाऊजी, काही कळत नाही आहे मला, म्हणजे या उठत का नाही आहेत, यांचा श्वासही सुरू नाही आहे, नक्की काय आहे. तेव्हा मग आता कावेरी तुम्ही असं मला करून सोडू शकत नाही, प्लीज उठा ना कावेरी, मला प्लीज असं सोडून जाऊ नका, असं म्हणून आता यश रडतो. तो म्हणतो की नाही, तुम्ही मला असं सोडून नाही जाऊ शकत, प्लीज उठा कावेरी, प्लीज उठा, हे सगळं काय झालं आहे, कसं झालं मला कळत नाही आहे, प्लीज उठा, शपथ आहे तुम्हाला माझी शपथ आहे, प्लीज उठा, असं म्हणून आता तो तिला जोरजोरात ओरडून बोलवत असतो. तेव्हा तेवढ्यातच आता तो तिला जवळजवळ घेऊन घेऊन उठवत असतो आणि कावेरी तेवढ्यातच बोलायला लागते, म्हणजे तिच्या तोंडून यश यश असा आवाज येऊ लागतो. तेव्हा आता त्याला मात्र खूप बरं वाटतं आणि त्याने असं बघितल्यानंतर आता यश हा जवळ बघायलाच लागतो आणि नंतर यश बघत असतो ना, विद्या म्हणायला लागते की काय काय झालं तुम्हाला वहिनी, हे कसं झालं, काय झालं प्लीज मला सांगा. त्यावेळेला असं सांगत असताना कावेरीचा श्वास चालू झाल्यामुळे यशला खूप बरं वाटतं. प्लीज उठा कावेरी, प्लीज उठा, लवकर उठा, असं करू नका, काही झालं तरीही तुम्हाला माझ्यासाठी उठावं लागेल, माझी शपथ आहे तुम्हाला, चिकूलाही बघायचं आहे, असं म्हणून आता तो तिला उठायला सांगत असतो. तेवढ्यातच आता ती चिथून चिकू चिकू असं फक्त बोलत असते. तेव्हा विद्या म्हणते की काय म्हणायचं आहे बहिणी तुम्हाला, नक्की काय बोलताय. तेव्हा ती आता त्या बाजूने बोट दाखवत असते आणि म्हणते की चिकू चिकू तिकडे आहे चिकू, असं म्हणून आता ती तिथून उठायला सांगत असते. परंतु तिच्या उठायला खरं तर तिला त्राणच नसतो. त्यामुळे आता यश आणि विद्या कसे बसे तिला धरतात. ती चिकूच्या दिशेने हात दाखवते, चिकू तिकडे चिकू. आता यशला लक्षात येतं की चिकूचा पण जीव धोक्यात आहे, चिकूलाही कुठे काही गाडलंय का असं वाटत असतं. नंतर इथे आता कावेरी ही असं झाल्यामुळे तिला खूपच खरं तर राग आलेला असतो. तेव्हा मग यामी म्हणते की बघितलं मा, तुला मी सांगितलं ना, या बायका बिझनेसच्या नावाखाली घर सांभाळू शकणार नाहीत. अगं हे जे सगळं काही चाललंय ना, ते सगळं यांच्यामुळेच चाललेलं आहे, ही सगळी जी काही वाट लागते ती यांच्यामुळेच लागते, मला माहिती आहे. तेव्हा मग आता मा म्हणायला लागते की आता करायचं तरी काय, काही समजत नाही आहे. तेव्हा आता मा म्हणते की मलाही कळत नाही आहे, पण आता एक नक्की की कावेरीला मी इथून पुढे कसलीही परवानगी देणार नाही. त्यावर यामी म्हणायला लागते
की "मा, मी तुला सांगत होते, या बायका काही व्यवस्थित करू शकणार नाहीत, परंतु तरीही तू ऐकायला तयार नाही." तेव्हा मा म्हणते की "आता पुढे बघते मी काय करायचं ते, कसं करायचं ते मी सगळं बघते, परंतु आता आता मात्र या गोष्टीमधून मी लांब राहू शकत नाही." असं म्हटल्याबरोबर आता इथे कावेरी ही कुठे असते, काय असते हेही मला माहीत नसतं. फक्त यामी आणि अमू दोघीजणी तिला चढवण्याचे काम करत असतात. तर इथे आता यश बाहेर येतो आणि कावेरी त्या टेम्पोजवळ दाखवत असते की यश तो टेम्पो चिकू तिकडे असेल असेल असं आता ती सांगत असते. त्यावेळेला मग आता विद्या म्हणते की "काय, चिकूला टेम्पोमध्ये?" तेव्हा यश विचारतो की "कावेरी, खरंच चिकूला इथं ठेवलं आहे का?" तेव्हा मग आता लगेचच पुढे कावेरी म्हणते की "हो, चिकू तिथेच असेल, चिकू चिकू" असं म्हणून ती आता पूर्णपणे अगदी गळलेली असते. तिला काहीच बोलता येत नसतं, फक्त ती तिथे हातवारे करून सांगत असते. तेव्हा समोरून आता टेम्पो येत असतो आणि टेम्पो येत असताना तिथून आता यश विचार करतो की हा तर टेम्पो येतो आणि जर समोरून व्यवस्थित आला नाही तर तो समोर असलेल्या टेम्पोला धडकेल आणि चिकूचं काही बरं वाईट होऊ शकतं. त्यामुळे आता जोरात टेम्पो समोरून येत असताना कावेरी तिथेच असते. यश हा जोरजोरात पळत येत असतो. भरधाव वेगाने समोरून टेम्पो येत असतो आणि चिकू त्या टेम्पोमध्ये असला तर मात्र तो टेम्पो उडवल्यानंतर चिकूचं काही होऊ शकतं. आणि म्हणूनच कावेरी आणि विद्या दोघीही पटापट अशा कशा तरी येतात आणि तिघंजणही आता त्या टेम्पोकडे हात करून उभे असतात. म्हणजे टेम्पोला काही होऊ नये म्हणून. कारण टेम्पोमध्ये रस्त्यातच असतो. त्यावेळेला तो टेम्पोवाला जोरात ओरडतो आणि म्हणतो की "काय रे, तुम्हाला समजत नाही का? हा टेम्पो असा मध्ये कशाला लावला रस्त्यामध्ये? काय करताय?" तेव्हा आता यश हात जोडतो आणि म्हणतो की "प्लीज माफ करा, मला माफ करा, चुकून झालं हे सगळं." तितक्यातच आता कावेरी म्हणते की "यश, तो टेम्पो उघडा, चिकूला बघा." तेव्हा रडण्याचा आवाज येऊ लागतो आणि यश दरवाजा उघडतो तर बिचारा चिकू हा आतमध्येच असतो. आता चिकूला पटकन बाहेर काढतात आणि चिकू बाहेर आल्याबरोबर आता कावेरीला जवळ बघत असतो आणि बिचारा पिल्लू दोघांना बिलगून रडत असतो. आता त्याला पाहिल्यानंतर यशला खूप बरं वाटतं. तेव्हा आता यश म्हणतो की "हे घाणेरडं कृत्य केलं कोणी? कोणी केलं हे सगळं? सांगा मला." तेव्हा आता बिचारा चिकू आपल्या आईच्या मंगळसूत्राशी खेळू लागतो आणि कावेरी त्याला काहीच बोलत नाही, कारण ते पिल्लू खूप घाबरलेलं असतं आणि कावेरी आता त्याला जवळ घेऊन घेऊन रडत असते. त्यालाही काहीतरी समजत असतं की मी संकटात होतो आणि माझे आई-वडील अगदी वेळेवर आले. आता तिघंही एकमेकांना अगदी जवळ घेतात. विद्यालाही ते पाहून खूप रडायला येत असतं. इतकं सगळं वाईट घडलं कसं? कोणी केलं? आता यश विचारतो की "मला सांगा, कावेरी, हे सगळं घाणेरडं कृत्य कोणी केलं? कोणी केलं हे सगळं सांगा मला. आणि त्या व्यक्तीला मी सोडणार नाहीये. माझ्या कावेरीला आणि माझ्या चिकूला संपवायला निघाली होती ती व्यक्ती. कोण होतं हे?" तेव्हा कावेरी आता म्हणते की अमृताने केले हे सगळं." आता यश म्हणतो की "अमृता, आता मी तिला सोडणार नाही. आतापर्यंत फक्त तिने या यशला शांत पाहिलं. आता इथून पुढे या यशचं रौद्र रूप तिला बघायला मिळेल. मी काय करू शकतो हे तिला पाहायला मिळेल." तेव्हा यामी आणि अमृता मुद्दाम फोन लावण्याची नाटकं करत असतात मासमोर. यश आता इथे भरपूर चिडलेला असतो. तो म्हणतो की "अमृताला तिच्या चुकीची शिक्षा मी भोगायला लावणार म्हणजे लावणार. तिच्या सगळं कर्म आता तिला भोगावं लागणार." तर इथे तेवढ्यातच यश आलेला असतो. यश येत असताना माला बघतो तर मा खूप टेन्शनमध्ये असते की काय करू मला कळत नाही आहे. कसं होणार हे सगळं? काय होणार आहे? आता मा खूप घाबरलेली असते. उदय पण तिथेच असतो आणि त्याच वेळेला इथे आता कावेरी अजून आली नाही. अमृता म्हणते की "मा, मला ना खूप काळजी वाटते. मला कावेरीची नाही तर त्या चिकूची काळजी वाटते. काय करायचं ते खरंच काही कळत नाही आहे." तेव्हा आता लगेचच पुढे मा म्हणायला लागते की "हो गं, हो, मला कळते तुमची काळजी. प्लीज शांत व्हा." तेव्हा आता मनातल्या मनातच अमृता खुश होत असते. ती म्हणते की "आता लक्षात घे, ती कावेरी आणि तुझा तो चिराग म्हणजेच तो तुझा वारस चिकू तो पण आता पुन्हा कधी परत येऊ शकणार नाही." तेवढ्यात यश येतो. यश आल्याबरोबर मा विचारते की "यश, बोल ना, काय झालं? कुठे आहे कावेरी? कुठे आहे माझं चिकू?" तेव्हा मग तो म्हणतो की "नाही मा, मला कुठेच सापडले नाहीत ते. कुठे गेलेत ना काहीच कळत नाही आहे. म्हणजे कावेरीही कुठे सापडत नाही आहे आणि चिकू पण कुठे सापडत नाही आहे." तेव्हा मा घाबरते आणि म्हणते की "असं कसं झालं? चिकूला कुठे ठेवलं? कोणी ठेवलं? नक्की चिकू कुठे गेला असेल?" तेव्हा अमृता म्हणते की "हो, आम्हालाही कळत नाही. इतका वेळ झाला ही कावेरी चिकूला कुठे घेऊन गेली असेल?" तेव्हा मग तो म्हणतो की "खरं तर आम्हालाही कळलं नाही. म्हणजे कावेरी तो टेम्पो लोड करून ते सामान त्या लोकेशनला पोहोचवण्यासाठी गेली." तेव्हा विद्या म्हणते की "हो ना, मलाही कळत नाही आहे. मग त्या लोकेशनवर तो टेम्पो पण पोहोचलेला नाही आहे. काहीच कळत नाही आता काय करायचं?" मग आता घाबरलेली असते. मा म्हणते की "बघितलं ना यश, काय होतं ते? बिझनेसचं परवानगी दिली आणि त्यामुळे परत काय संकट आलं ते बघितलं ना? आणि आताचं संकट हे चिकूवर आहे. त्या चिकूला जर काही झालं ना तर मग मी कोणालाही सोडणार नाही." त्यावेळेला आता लगेचच पुढे विद्या म्हणते की "हो, मलाही कळत नाही आहे.
की त्या गेल्या होत्या, पण त्या लोकेशनवरून पण फोन आला आहे की टेम्पो पण तिथे पोचला नाही आहे. तेव्हा मग यशला आता मा म्हणते की एक गोष्ट लक्षात ठेव यश, जर इथून पुढे काही चुकलं, तिच्याबद्दल काही जर झालं ना, तर मी मात्र तिला आता सोडणार नाही. माझ्या चिकूला जर काही झालं तर मी तिला अजिबात माफ करणार नाही. यश आता गपचूप असतो. मा म्हणते की नाही, हे जे सगळं काही चाललंय ना, त्या गोष्टींना मी अजिबातच माफ करू शकत नाही. ह्या बाबतीत चिकूचं आणि कशाचंही मी आता भोगून घेणार नाही. पौर्णिमा म्हणते की माई, मला खरंच कळत नाही की काय झालं ते. तेव्हा आता यश म्हणतो की मला सांगा की चिकू एवढा वेळ कुठे होता, कोणाकडे होता. तेव्हा मग ती म्हणते की अरे आम्हाला माहिती नाही, चिकूला तूच सांगितलंस ना भरवलंय आणि झोपवलंय, मग नक्की तो गेला तरी कुठे, कोणी दिलं त्याला. तेव्हा आता यश म्हणतो की मा, काळजी करू नको, आपण शोधूया, कुठे गेले आहेत ते शोधूया. त्यावेळेला आता अमृता मनातच म्हणते की शोध रे यश, सगळीकडे शोध, पण तुला कुठेही ते सापडणार नाही. ती कावेरी एव्हाना श्वास न घेतल्यामुळे दमाने मरून गेली असेल आणि तो तुझा चिकू, तो तर आता पूर्ण त्या गाडीचा अपघातच झाला असेल. फायनली मी माझ्या मनातलं केलं, मी माझ्या मनासारखं केलं आणि त्या दोघांनाही संपवून टाकलं. आता किती काही झालं तरी ते दोघं परत येणार नाही. आता या सगळ्यावरती माझं राज्य आलं, असं म्हणून ती खूप खुश होत असते. परंतु इथे आता अचानकच लाईट्स ऑफ होतात आणि अगदी लहान म्हणजेच जसं भूत आल्यासारखं कसं म्हणजे म्युझिक लागतं, तसं म्युझिक आजूबाजूला लागायला लागतं आणि जोरजोरात वारे व्हायला लागतात, खिडक्यांचा आवाज होऊ लागतो, दरवाजे आपटायला लागतात. तेवढ्यातच इथे आता कावेरी ही समोर आलेली असते आणि कावेरी ही समोर येऊन म्हणजे बहिणी, अमृता बहिणी असा आवाज देते. तेव्हा आता अमृता घाबरते. मोबाईलची टॉर्चलाईट चालू करून ती बाजूला बघायला येते की नक्की तिथे कावेरी होती का. ती आवाज देऊ लागते की कावेरी 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 असा आवाज देत असते, परंतु कावेरी तिथे आता नसते. ती तिथून बाजूला गेलेली असते. तेवढ्यातच आता अमृता म्हणते की अचानक काय झालं, हे लाईट्स कसे गेले असतील. म्हणून अमृता विचार करते, मी खाली जाऊन बघते. तर इथे कावेरी तिच्या आसपासच असते आणि मुद्दामच कावेरी भूत झाली असं तिला खरं तर दाखवायचं असतं. म्हणूनच आता ती सगळीकडे सगळ्या बाजूने फिरायला लागते आणि खाली उतरते. तर खाली उतरल्यानंतर झोपाळ्याजवळ तिला कोणीतरी बसलंय असा वास जाणवत असतो. ती मागे वळून बघते, तोपर्यंत ती व्यक्ती गायब झालेली असते. आता त्याच वेळेला इथे आता यशनेही एक कमाल केलेली असते. त्याने मुद्दामच कावेरीच्या चेहऱ्यावर स्पॉटलाईट मारलेली असते आणि त्याचमुळे त्या स्पॉटलाईटमुळे आता कावेरीचा चेहरा अगदी वाईट भूतासारखा दिसायला लागलेला असतो. जिथे जिथे अमृता जात असते तिथे तिथे कावेरी मागे मागे फिरत असते ॲज अ भूत म्हणून. अमृताला घाबरवायचं असतं, तिच्या तोंडून सगळं सत्य वदवून घ्यायचं असतं. त्यासाठी हा सगळा प्रोग्राम सुरू असतो आणि हा प्रोग्राम सुरू असताना इथे आता विद्या ही नसते आणि हे सगळं कावेरी आणि यश दोघंही मिळून करत असतात. हे सगळं बघत असताना आता लगेचच अमृता पण खूपच चिडलेली असते. ती म्हणते की हे काय आहे, म्हणजे माझ्या मागे मागे हे नक्की काय आहे, कोण आहेस तू, समोर ये, कोण आहेस, असं म्हणून आता ती घाबरलेली असते. तेवढ्यातच कावेरी आता समोर असते आणि अमृता घाबरलेली असते. पुढच्या भागात आपण पाहणार आहोत की यश म्हणत असतो की काय झालं अमृता. तेव्हा अमृता म्हणते की यश, तिथे कावेरीचं भूत. यश म्हणतो की अगं कसं शक्य आहे, कावेरीचं भूत कसं असेल. तेव्हा ती म्हणते की मी स्वतःच्या हाताने पाहिले, कावेरीचं भूत आहे तिथे, मी स्वतः पाहिलेलं आहे. अरे मग तो म्हणतो की भूत झालंच कसं, म्हणजे नक्की काय झालं. तेव्हा मग ती म्हणते की अरे यश, तुला का कळत नाही आहे, अरे स्वतःच्या हाताने मी तिला मारून टाकलेलं आहे, स्वतःच्या या हाताने मी गळा घोटून जीव घेतला तिला आणि गाडून टाकलं. तेव्हा आता सगळ्याजणांनी हे ऐकलेलं असतं आणि तिचे जे काही कारनामे असतात अमृताचे, तिने स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेले असतात माने. त्यामुळे आता हे सगळं बघत असताना यश हा खूपच खरं तर आता खुश झालेला असतो, कारण तिने स्वतःच्या तोंडून स्वतःचा गुन्हा कबूल केला आहे. तेवढ्यातच समोरून आता कावेरी येते आणि सगळ्यांसमोर ती उभी राहते. तेव्हा आता तिच्या गळ्यातलं मंगळसूत्र मा काढते आणि म्हणते की अमृता, या मंगळसूत्रालाही नाही जागू शकलीस तू. अगं या काळ्या मनांची लाज नाही राखलीस तू, त्यांना असं चव्हाट्यावरती आणलंस. आता लक्षात ठेव, हे काळे मणी कधीच तुझं रक्षण करणार नाहीत. आता तू माझ्या उदयची बायको म्हणून या घरात राहायचे नाही. तुला मी या घरातून कायमचे बेदखल करून टाकत आहे. किती काही झालं तरी तू आता कायमची या घरातून निघून जा. ना तू उदयची बायको आहेस ना कोणी. त्याच्यामुळे आता तीही तिला अगदी बंदच करून टाकते आणि म्हणते की इथून पुढे तू आता या घरात राहायचे नाही. तेव्हा अमृता हात जोडते की मा असं करू नका, परंतु आता मा अजिबात ऐकायला तयार नसते. आता नेमकं कसं काय होणार आहे आणि कावेरी आणि यश दोघंही मिळून कशाप्रकारे अमृताला धडा शिकवणार, पाहणं रंजक ठरेल. अशाच अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा मित्रांनो. तर धन्यवाद.